नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये फॅक्टोरियलचा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. विदिन 2 मिनिट्स तुम्हाला एक्झॅक्ट प्रोग्रामचं लॉजिक आणि प्रोग्राम काय आहे ना तो समजून सांगणार आहे. बघा, फॅक्टोरियल म्हणजे काय किंवा एखाद्या नंबरचा फॅक्टोरियल कसं काढायचा. फॉर एक्झाम्पल आता 5 चा फॅक्टोरियल काढायचा म्हटल्यानंतर काय करावं लागतं बघा. 5 × 4 × 3 × 2 × 1 ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते येणार आहे ते 5 चं फॅक्टोरियल येणार आहे. काय येते 120 येते. शॉर्ट मध्ये सांगतोय, कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करा. किंवा काय म्हणू शकतो, 5 चा फॅक्टोरियल काढायचा असेल तर 1 × 2 × 3 × 4 × 5 हे पण काय येणार आहे 120 येते लक्षात. 4 चा फॅक्टोरियल काढायचा असेल तर 1 × 2 × 3 4 काय येणार आहे 24 काय येतं 4 चा फॅक्टोरियल. हे झालं फॅक्टोरियलचं लॉजिक. तर आता इथं आपल्याला प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर काय करावं लागेल बघा. फॉर एक्झाम्पल आता नम या व्हेरिएबल मध्ये मी 5 व्हॅल्यू स्टोअर करतोय. मी ह्या नंबरचा मला काय करायचा आहे फॅक्टोरियल मध्ये 5 चा फॅक्टोरियल काढायचा आहे. तर काढायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे, कुठून कुठपर्यंत जावं लागणार आहे तर 5 पासून 1 पर्यंत यावं लागणार आहे. बघा, 5 पासून 1 पर्यंत यावं लागणार आहे किंवा 1 पासून 5 पर्यंत जावं लागणार आहे. मी सिंपल काय करतोय, एक लूपिंग स्टेटमेंट घेतोय. कशासाठी, हे 5 4 3 2 1 किंवा 1 2 3 4 5. फॉर एक्झाम्पल आता मी हे एक्झाम्पल घेतोय. आता हे आपण इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. तर 1 to 5 साठी मला एक वेळेस किंवा मग प्रत्येक इटरेशनला एक नवीन व्हॅल्यू इन्क्रीमेंट करण्यासाठी मी फॉर लूप घेतोय. फॉर इंटिजर i is equal to 1, i is less than or equal to num म्हणजे 5, i प्लस प्लस i ची व्हॅल्यू एक अशी इन्क्रीमेंट करत जातोय. बघा, इन्क्रीमेंट करत जाताना काय करायचं, आता आपण काय केलेलं आहे इथं 1 × 2 इज इक्वल टू काय येणार आहे 2 येणार आहे. परत काय करायचं आपल्याला 2 × 3 काय येणार आहे 6. परत नंतर 6 × 4 काय येणार आहे 24. नंतर परत 24 × 5 काय येणार आहे 120. ह्या टाइप मध्ये इथं कॅल्क्युलेशन आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. कोड त्याचा इम्प्लिमेंट करायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं, हे फॅक्टची व्हॅल्यू 1 घ्यायची. का 1 घ्यायची, कारण की आपल्याला काय करायचं फॅक्ट मध्येच काय असेल ती व्हॅल्यू रिपीटेडली अपडेट करायची. फॅक्ट × i अपडेट करताना काय करायचं आहे, आय ची व्हॅल्यू जेव्हा जेव्हा इन्क्रीमेंट होत जाईल त्यावेळेस ते मल्टिप्लाय करून ह्यात ऍड करत जायचं आहे. म्हणजे हे करत गेलोय आपण. बघा, आता इटरेशन किंवा ड्राय रन करताना ह्याचा एक्झॅक्ट आउटपुट काय येणार आहे इथं फॅक्ट मध्ये. आता नमची व्हॅल्यू काय, नम इज इक्वल टू 5 आणि फॅक्टची व्हॅल्यू काय 1 घेतली. आता 1 काय घेतली तुम्हाला समजेल पुढं. तर आय ची व्हॅल्यू काय रे 1, आय इज इक्वल टू 1. फॉर i is equal to 1, i is less than 5, कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो. फॅक्टची व्हॅल्यू काय, फॅक्टची व्हॅल्यू 1, 1 × 1 काय येणार आहे व्हॅल्यू 1 × i ची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर, 1 × 1 1. ही 1 ही अपडेटेड व्हॅल्यू फॅक्ट मध्ये येणार. इथून कंट्रोल इकडे येणार i प्लस प्लस i ची व्हॅल्यू काय येणार 1 सोडून आता 2 होणार आहे. 2 झाल्यानंतर इकडून कंट्रोल इकडे येणार 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये येणार आपण फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट × i. 1 ही अपडेटेड व्हॅल्यू फॅक्टची आणि i ची अपडेटेड व्हॅल्यू 2 काय येणार आहे, हे मी मागे सांगितल्यासारखं 1 × 2 काय येणार 2. 2 व्हॅल्यू आली. 2 व्हॅल्यू आल्यानंतर फॅक्ट मध्ये अपडेटेड व्हॅल्यू 2 स्टोअर झाली. इथून परत कंट्रोल इकडे येणार i प्लस प्लस i ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार 3 होणार. 3 इज लेस दॅन 5. कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो. फॅक्ट इज इक्वल टू आता फॅक्टची अपडेटेड व्हॅल्यू 2 × i ची अपडेटेड व्हॅल्यू 3. 2 × 3 6. 6 ही व्हॅल्यू फॅक्ट मध्ये स्टोअर होणार. स्टोअर झाल्यानंतर परत इकडून इकडे येणार कंट्रोल i प्लस प्लस i ची व्हॅल्यू 4. 4 इकडून परत कंट्रोल इकडे येणार 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये आलो. फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट × i. फॅक्टची अपडेटेड व्हॅल्यू 6 आहे. इथे लक्ष द्या, 6 फॅक्टची अपडेटेड व्हॅल्यू आहे. 6 × i ची अपडेटेड व्हॅल्यू काय 4 काय येणार आहे 24. ही फॅक्टची अपडेटेड व्हॅल्यू. फॅक्टची अपडेटेड व्हॅल्यू 24. इथून परत कंट्रोल इकडे येणार i प्लस प्लस i ची व्हॅल्यू 5 होणार. इकडे लक्ष द्या, i ची व्हॅल्यू 5 झाल्यानंतर परत इथून कंट्रोल
सॉरी इथून कंट्रोल इकडे येणार, 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंट्रोल कंडिशन ट्रू होणार बरोबर. 5 इज लेस दॅन नाही पण इक्वल टू 5 आहे. कंट्रोल फॉर लूप मध्ये आल्यानंतर फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. फॅक्टची अपडेटेड व्हॅल्यू 24 इंटू 5 काय येणार आहे 120. 120 आल्यानंतर फॅक्ट मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर होणार 120 स्टोअर झाल्यानंतर इथून कंट्रोल परत इकडे येणार आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू 6 होणार. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन फॉल्स होणार. या फॉर लूप मधून बाहेर पडणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल फॅक्टची अपडेटेड व्हॅल्यू म्हणजे ही काय 120 हे 5 चा फॅक्टोरियल हे प्रिंट होणार. समजले कंडिशन समजले कन्सेप्ट समजले असेल व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्राशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.